4 सप्टेंबर रोजी लोणार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक दिवसीय चिमुकली रस्त्यावर सापडली। नागरिकांनी तिला बुलढाणा येथील अनाथ आश्रमात सुपूर्द करण्याचा प्रयत्न केला, पण आश्रमाने पोलिसात तक्रार नोंदवण्यास सांगितले। रात्री 8:30 वाजता चिमुकलीला घेऊन नागरिक बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात पोहोचले। ती रडत होती आणि काही खाल्ले नव्हते, त्यामुळे महिला पोलीस कर्मचारी योगिता शेळके यांनी तिच्या स्थितीची चौकशी घेतली। त्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून चिमुकलीला दूध पाजले, ज्यामुळे ती शांत झाली। तपासादरम्यान चिमुकलीची 16 वर्षीय आई सापडली असून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। चिमुकलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, जिथे तिच्यावर 3 आठवड्यापर्यंत उपचार केले जातील। योगिता शेळके यांच्या संवेदनशीलतेमुळे आणि नागरिकांच्या मदतीने ही घटना यशस्वीपणे हाताळली गेली आहे। नमस्कार, माझे नाव महिला पोलीस कॉन्स्टेबल योगिता शिवाजी डुकरे, पोस्टिंग बुलढाणा शहर। मंगळवारच्या दिवशी रात्री 8:30 दरम्यान माझी ड्यूटी संपल्यानंतर मी घरी जात असताना स्टेशन डायरीला एक महिला ही छोटंसं बाळ घेऊन मांडीवर घेऊन बसलेली होती। मी त्यावेळेस त्या महिलेला विचारलं की तुम्ही हे बाळ का आणलं, का आलं तुम्ही पोलीस स्टेशनला? तर त्यांनी मला सांगितलं हे बाळ लोणार येथे आम्हाला सापडलेलं आहे आणि आम्ही या बाळाला आश्रमामध्ये ठेवण्याकरता पोलीस स्टेशनला आलेलो आहे आणि तुमचं सहकार्य पाहिजे। मग त्यावेळेस मी माझ्याजवळची जी थैली होती, माझ्या बाळाचे जे खाण्याचं साहित्य घेऊन आलेली होती, मी ती खाली ठेवली आणि त्या बाळाला मी पाहतच बसले। त्या बाळाला, ते बाळ खूप रडत होतं, त्यामुळे मी त्या बाळाला पाहिल्यानंतर माझ्याजवळ घेतलं। ते थोडं शांत झालं आणि मी त्या लेडीजला विचारलं की तुम्ही या बाळाला काही दिलं नाही का सकाळपासून? तर त्या म्हणे सापडलेलं बाळ आहे, आमच्याजवळही काही नव्हतं आणि काय देणार आहे? मग माझ्यामधलं मला एकदम खूप वेगळं वाटलं आणि मला असं वाटलं हे बाळ माझंच आहे, कारण ते जेव्हा माझ्याजवळ आलं तेव्हा खूप शांत झालं होतं आणि माझ्या भावना राहिल्या नाही। मी त्यामुळे त्यांना म्हटलं मी या बाळाला पाजू का? तर त्या म्हटल्या की तुम्ही एक काम करा, आमच्यासोबत जे आलेले आहे त्यांना तुम्ही विचारा। मी त्यांना विचारलं, त्यानंतर आमचे सहकारी होते त्यांनाही विचारलं, पीओसो साहेब यांना सुद्धा म्हटलं, तर सर म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही। मंगळवार रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एक इसम एक छोट्या मुलीला घेऊन आला। त्याला विचारलं असता त्याने सांगितले की सदर तो लोणार येथील असल्यास त्याने सांगितले। त्याला विचारलं की मुलगी कोणाची आहे? त्याचे असे म्हणणे झाले की एक लोणार शहरामध्ये एक वेळसर बाई आहे, त्या वेळसर बाईची ही मुलगी आहे। सदर मुलगी हिचा जर त्या मुलीजवळ राहिली असती, त्या बाईजवळ राहिली असती, त्या मृत्यू झाला असता। त्याकरता मी तिला अनाथालयामध्ये दाखल करण्यासाठी आणलं। अनाथालयामध्ये ज्यावेळेस तो बुलढाणा येथे आला, त्यांनी सांगितले की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही तक्रार करा, तेव्हाच आम्ही सदर मुलीला ऍडमिट करतो। मग सदर बाबीवरून थोडा संशय वाटल्याने मी माननीय SP विश्व पानसरे सर यांना फोन केला। सरांनी सांगितले की सदर आधी त्या मुलीचा उपचाराकरता तिला दवाखान्यात ऍडमिट करा, त्यानंतर PSO लोणार यांना फोन करा आणि नेमका काय प्रकार आहे हा शोधा, असे त्यांनी मला गायडन्स केले, मार्गदर्शन केले। त्यावरून आम्ही तत्काळ सदर मुलीला दवाखान्यात घेऊन गेलो। दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर सदर मुलीला सध्या त्यावेळेस ICU ला ऍडमिट केलेला, अजूनही त्या मुलीवर सध्या उपचार चालू आहे। त्या दरम्यान लोणार PSO यांना आम्ही कॉल केला असता त्या मुलीचा छोटा एक नवजात शिशू जे आहे त्याचा 1 दिवसाआधीच म्हणजे त्या दिवशीच सकाळी जन्म झालेला होता आणि सदर बाब ही मुलीचा काही अनैतिक संबंधातून त्या मुलीचा जन्म झालेला होता। त्यावरून लोणार येथे पोलीस स्टेशन येथे 376 तसेच पोस्को अन्वये गुन्हा दाखल आहे। 3 सप्टेंबरच्या रात्रीला आपल्याकडे पोलीस विभागामार्फत एक नवजात बालक रुग्ण भरतीसाठी आणण्यात आला। त्यावेळी उपस्थित असलेले आपले बालरोग तज्ज्ञ आणि एक ड्युटी मेडिकल ऑफिसर यांनी त्या बाळाची सखोल तपासणी करून ॲडमिट केले। आमच्या परिचारिकांनी त्याला ॲडमिट करून त्याला उबदार कपडे आणि त्याला जी काही प्रायमरी ट्रीटमेंट असेल ती सर्व पद्धतीनं प्रोव्हाइड केली। बाळाचे वजन कमी आहे, ते बाळाचे वजन वाढण्यासाठी आपल्याला काही काळ त्या बाळाचे ट्रीटमेंट झाल्यानंतर द्यावा लागेल आणि हळूहळू त्या बाळाचे वजन वाढेल। बाळ चांगलं झाल्यानंतर त्याला आपण एक सुट्टी करू आणि जवळपास हे सर्व प्रोसिजर व्हायला 3 ते 4 आठवड्याचा कालावधी लागेल। लोकनायक न्यूज